Co-powered by Techno. महिला सशक्तीकरण अभियानाच्या अंतर्गत सोलापूरमध्ये आज लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत ते संवाद साधणार आहेत आणि त्यासाठीच जय्यत तयारी जी आहे ती या ठिकाणी सोलापुरातील होम मैदानी ते करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतो असा हा सभामंडप जो आहे तो या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि आज जवळपास 40,000 महिला लाभार्थी ज्या आहेत त्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत ते संवाद साधणार आहेत आणि त्यासाठी ही जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। आपण पाहतो या ठिकाणी आकर्षक अशी रांगोळी जी आहे ती या ठिकाणी साकारण्यात येते। खरं तर संस्कार भारतीच्या रांगोळीच्या माध्यमातून महिला सशक्तीकरण अभियानाचा जो काही उपक्रम सुरू आहे राज्य शासनाकडून त्याची माहिती देखील या रांगोळीच्या माध्यमातून देण्यात येते। त्याचबरोबरीनं या ठिकाणी सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांची देखील प्रतिकृती जी आहे ती रांगोळीच्या माध्यमातून साकारण्याचं काम सुरू आहे आणि जोरदार असं शक्ती प्रदर्शन जे आहे ते महायुती सरकारच्या माध्यमातून आज करण्यात येणार आहे। खरं तर लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम मागील 2 ते 3 वेळा जो आहे तो या ठिकाणी पुढे ढकलण्यात आलेला होता। अखेर आज या कार्यक्रमाला मुहूर्त लागलेला आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम जो आहे तो आज पार पडणार आहे। खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण शहरभरात मोठ्या प्रमाणात पोलीस सुरक्षा जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे। जवळपास 1,500 पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम जो आहे तो पूर्णतः पार पडणार आहे। आज दुपारी 12:30 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापूर विमानतळावर येतील आणि या ठिकाणी 12:30 वाजताच ते या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकंदरीतच जोरदार तयारी करण्यात आलेली आहे। जिल्हाभरातून जवळपास 345 बसेसच्या माध्यमातून 40,000 महिलांना जे आहे ते या ठिकाणी या कार्यक्रमस्थळी आणण्यात येणार आहे। शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये हे पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। अनेक लगतचे रस्ते जे आहेत ते देखील बंद ठेवण्यात आलेले आहेत आणि कुठल्याही प्रकारचं आंदोलन किंवा कुठल्याही प्रकारचा विरोध होऊ नये यासाठी पोलीस सुरक्षा जो आहे ते तैनात करण्यात आलेली आहे। अनेक आंदोलकांना ताब्यात देखील घेण्यात आलेलं आहे आणि एकंदरीतच जय्यत तयारी जी आहे ती या कार्यक्रमाची करण्यात येते। जोरदार शक्ती प्रदर्शन आज महायुती सरकारच्या वतीने सोलापूरमध्ये करण्यात येण्याचं असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।